प्रश्न क्रमांक 51. प्रश्न क्रमांक 51. 180 रुपये व्याज मिळवण्यासाठी 500 रुपयावर 12% दराने किती वर्ष गुंतवावं लागतील म्हणते. मग पहा, 500 रुपये या ठिकाणी काय दिलेलं आपल्याला व्याज दिलेलं आहे. आपला 500 रुपये मूळ रक्कम दिली तर मूळ रक्कम नेहमी किती असते? 100% असते. म्हणजे म्हणण्याचा अर्थ 100 म्हणजे 500 होऊन आले तर 12% व्याज पाहिजे. मग एका वर्षाचं 12% व्याज किती होणार? 0 कटले 12 पंच 60. म्हणजे एका वर्षाचं आपल्याजवळ सरळ व्याज किती आलं? 60 रुपये. तर व्याज किती आहे? 180 रुपये. म्हणजे किती पट झाले? हे 3 पट. म्हणजे वर्ष किती लागणार? 3 वर्ष. म्हणजे पर्याय क्रमांक 2 3 वर्ष. प्रश्न क्रमांक 52. एका आयताकृती जागेची रुंदी समजा आपण हा आयत काढला. एका आयताकृती जागेची जी रुंदी आहे 11 आपण लांबी 11 रुंदी, ठीक आहे. लांबी रुंदीपेक्षा 6 मीटरने जास्त आहे. म्हणजे हे 16 आहे ते 6 मीटरने जास्त. म्हणजे 16 अधिक 6 म्हणजे किती होणार? 22. तर क्षेत्रफळ किती? क्षेत्रफळ म्हणजे काय असते? लांबी गुणिले रुंदी. म्हणजेच 22 गुणिले काय म्हणून आपण 16. 16 दुनी 32 ची 2 हातचे आले 3. 16 दुनी 32. 32 आणि 3 35 म्हणजे किती? 352 चौरस सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 53. 1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्येची बेरीज किती? पहा, 1 ते 50 पर्यंत म्हणते तर पहिली आपण काय म्हणू? समसंख्या. पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या, ठीक आहे, भागेला 2 गुणेला एकूण समसंख्या. एकूण समसंख्या. मग पहिली समसंख्या कोणती आपल्याजवळ? पहिली समसंख्या 1 ते 50 पर्यंत पाहिजे. तर पहिली समसंख्या म्हणणार तर आपली कोणती येणार? 2. शेवटची समसंख्या येणार 50 भागेला 2. आता 1 ते 50 एकूण संख्या आपल्याजवळ 50. समसंख्या याच्यात 25 राहणार आणि 25 विषम राहणार. म्हणजेच समसंख्या किती येणार? एकूण 25. मग आता हे जर का जोडतो म्हणजे किती झाले आपल्याजवळ? 52/2 गुणिला काय म्हणून आपण 25. 2 न 52 भागला किती आणला? आपल्याला बेदुनी 4 आणि बेसका 12. 26 गुणिला 25 म्हणजे किती येणार? 650. म्हणजे पर्याय क्रमांक 4 650. प्रश्न क्रमांक 54. विशालने एक यंत्र 2 वर्षापूर्वी 62,500 रुपयाला खरेदी केले. मशीनचे किंमत दरवर्षी 8% कमी होते. तर आजची किंमत किती? पहा, आता दरवर्षी 8% कमी होते. म्हणजे असे 2 वर्ष आहेत. आपण चक्रवाढ व्याज प्रमाणे करू शकतो. पहा, व्याजाचा दर किती? 8%. 8% म्हणजेच 8 भागेला काय होणार? 100. इथं बेचोकाट 250. त्यानंतर बेदुनी 4 2 100. आपला बेदुनी 4 आणि 25 गुणिला 2 म्हणजे 50. मग आता कमी होते म्हणजे 25 वरून किती होणार? 2 रुपये कमी होणार. म्हणजे 25 वरून किती होणार? 23. असे 2 वर्ष म्हणजे 25 23 25 23. 25चा वर्ग 625. 23चा वर्ग 529. आता हे काय होती? मूळ रक्कम होती. 2 वर्षांना कमी होऊन किती झाले? एवढे झाले समजा लोकसंख्या, ठीक आहे, मशीनची किंमत. मग आता 625 आपल्याला दिलेली आहे. म्हणजेच 625 म्हणजे 62,500. तर 529 म्हणजे किती? 625 625 कटले 2 शून्य गुणेला म्हणजे 52,900. म्हणजेच म्हणण्याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 52,900. प्रश्न क्रमांक 55. प्रश्न क्रमांक 55 म्हणते एका किल्ल्यावर काही सैनिकांना 50 दिवस अन्न पुरते. एका किल्ल्यावर काही सैनिकांना 50 दिवस. पहा, इथं सूत्र बनते. तर एकूण इथं लिहू आपण दिवस अन्न पुरते, ठीक आहे. दिवस लिहायचे बरोबर. इथं लिहायचं एकूण सैनिक गुणिला दिवसातील फरक भागेला एकूण सैनिक आणि इथं प्लस मायनस गेलेले किंवा आलेले सैनिक, ठीक आहे. इथं लिहा लागते. पहा, आता एका किल्ल्यावर काही सैनिकांना, आता एकूण सैनिक किती होते माहिती नाही. म्हणजे एक सैनिक होते. 50 दिवस अन्न पुरते. त्यांना 50 दिवस अन्न पुरते. 10 दिवसानंतर 1000 सैनिक जास्तीचे आले. म्हणजे दिवसातील बरोबर 50 आणि 10 किती झाले? इथं 40. 1000 सैनिक जास्तीचे आले. म्हणजे सुरुवातीला सैनिक किती माहित नाही, पण आले किती? 1000 जास्तीचे. म्हणजे काय करू आपण? प्लस. तर हे किती दिवस अन्न पुरते? 35 दिवस. इथं लिहिले आपण 35. आता आपल्याला सोडवायचं आहे. मग आता इकडे भागाची गुणाकारात जाणार. म्हणजे 35 गुणिला x म्हणजे 35x अधिक 35 गुणिला 1000 म्हणजेच किती होणार? 35,000 बरोबर. 40 गुणिला x म्हणजे किती झाले आपल्याला? 40x. मग 35x मधून 40x गेला आपल्याजवळ 35,000 बरोबर. किती होणार आपल्याला? 5x. मग आता 5 नंतर केले भागतो म्हटलं किती आला आपल्याजवळ? 7,000. म्हणजेच सुरुवातीला सैनिक किती होते? 7,000. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 56. प्रश्न क्रमांक 56 म्हणते एका विद्यालयात सर्व विद्यार्थ्यांचे वजन आहे म्हणते 24. त्यापैकी 12 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 30 किलोग्राम आहे व बाकीच्या विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 22 किलोग्राम आहे. तर एकूण विद्यार्थी किती? पहा, 12 विद्यार्थी आहे. ह्या 12 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन किती आहे आपल्याजवळ? 30 किलोग्राम. त्यानंतर बाकी जे काही शिल्लक उरते ह्या बाकीचे वजन आहे सरासरी आपल्याजवळ किती? 30 किलोग्राम. आणि 12 आणि बाकी म्हणजे एकूण वजन किती दिलं आपल्याला? सुरुवातीला 24 दिलं. ते इथं लिहून घ्यायचं.
ठीक आहे. हे एलिगेशन पद्धत आहे, एलिगेशन पद्धतीनं आपण करू शकतो. म्हणजेच आता करायचा याच्यातला फरक काढायचा. 30 मधून 24 गेले, या ठिकाणी किती उरते 6. याच्यातला फरक काढून इकडे लिहायचा, याच्यातला फरक काढून इकडे लिहायचा. ठीक आहे. मग इथं 12 मुलांची सरासरी 30 आणि बाकीची किती आहे 22 आहे. इथे किती आहे 22 आहे. मग 22 मधून या ठिकाणी 24 गेले, या ठिकाणी किती उरते 2. मग आपण रेशो घेऊ, बे 1 बे बेत्रिक 6 म्हणजे 1 3चा. मग इथं 12 मुलं म्हणजे किती दर्शवते 1. ते एकूण मुलं पाहिजे. आता एकूण मुलाचा रेशो भेटला. एकूण किती होते 3 आणि 1 4. म्हणजेच आपल्याला म्हणता येते का 1 म्हणजे किती होणार 12 मुलं, तर 3 आणि 1 4 म्हणजे किती होणार 12 चौक 48 मुलं, म्हणजे पर्याय क्रमांक 2 48. प्रश्न क्रमांक 57 म्हणते एका वर्गातील 50 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 14. प्रश्न क्रमांक 58 60 चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ असणाऱ्या एका त्रिकोणाची उंची 8 सेंटीमीटर आहे, तर त्याचा पाया किती पहा. 58 म्हणते मग त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजेच काय होते त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर आपण काय म्हणतो पाया 1/2 पाया गुणिला उंची. मग क्षेत्रफळ आपल्याला दिलेलं आहे किती दिलेलं आहे 60 सेंटीमीटर. 1/2 पाया किती दिलेला आपल्याला पाया समजा आपल्याला काढायचा आहे, उंची किती आपलं 8. 2 चौक 8 4 15 60 म्हणजेच या ठिकाणी आपल्याला पाया किती भेटला 15 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 59 दुकानामध्ये वस्तू खरेदी केल्यानंतर तिच्या किमतीमध्ये 10% सूट मिळते. पैसे रोखीने दिले तर अतिरिक्त 12% सूट देण्यात येते. जर एक वस्तू 250 रुपयाला खरेदी केली तर रोखीने पैसे खरेदी दिल्यास एकूण किती रुपये मिळणार. 12% अतिरिक्त होते. रोखीने 250 ची वस्तू आहे. आता रोख खरेदी करून आला पहिले 10%, रोख जर खरेदी केली तर 12% अधिक म्हणजे एकूण किती येणार 22% सूट मिळते. मग आपण 22% सूट काढून घेऊ. मग हे 0 0 कटले. त्यानंतर 5 5 25 5 2 10 किती झाली इथं या ठिकाणी 11 11 5 किती झाले 55. म्हणजेच म्हणण्याचा अर्थ 11 5 55 रुपयाची काय भेटली सूट भेटली. कितीवर 250 वर 55 ची आपल्याला सूट भेटली. तर वस्तू किती रुपयाला खरेदी केली असणार तर किती रुपयांना मिळेल. म्हणजे 10तून 5 गेले 5, इथं 1 आला म्हणजे किती झाले 6. आपलं इथं किती झाले 15 म्हणजे या ठिकाणी किती आपल्याजवळ 9. ठीक आहे. इथं किती 1 म्हणजे 195. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 66 एका मिश्र धातूच्या गोळ्यात तांबे व चांदीचे प्रमाण 60-40 आहे. तितक्याच वजनाचे दुसऱ्या गोळ्यात तांबे व सोन्याचे प्रमाण 85-15 आहे. दोन्ही धातू गोळे वितळून एकच केले तर चांदी व सोने किती. मग पहा या ठिकाणी काय म्हणते या ठिकाणी पहिले आपल्याला म्हणते तांबे आणि चांदी. तांबे आणि चांदीचे प्रमाण म्हणते 60 यास 40. तर त्याचप्रमाणे तांबे आणि सोन्याचे प्रमाण म्हणते 85 यास 15. मग आता विचारलं काय आपल्याला विचारलं चांदी आणि सोनं. चांदी किती आहे 40 आणि सोनं किती आहे 15. म्हणजे 40 यास 15 इले भाग जाते 8 पंच आपलं 5 8 40 5 3 15 म्हणजे गुणोत्तर किती ना 8 यास 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 61 म्हणजे सरळ रूपचा प्रश्न आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 62 कंचे भागूचा प्रश्न पाहून घेऊ. तर इथं 9/8 अधिक 3/4 कंसात 17/15 वजा 1/3. ठीक आहे. आपल्याला भागाकार द्यायचा म्हणजे बेरीज वजाबाकी करायची. इथं काही नसते म्हणजे काय असते गुणाकार असते. हे जर का आपण सोडतो म्हटलं तर 8 आणि 4 म्हणजे 8 2 सोडायचं असं किती काढला आपण 16. मग इथं 16 आहे तर इथेही वरतं 16 करायचं. मग 8 2 16 मग वरती 2 गुणा 9 2 18 अधिक 4 चौक 16 मग वरती 4 गुणा 4 त्रिक 12. ठीक आहे. इथं गुणाकार द्यायचा तसा 15 आणि 3 ह्याचा लसावी किती होते 15. मग इथं 15 1 15 वरतं सुद्धा 17 1 17 वजा 15 करायचे 3च्या जागा आपल्याला 5 गुण लागून म्हणजे 3 5 15 वरतं सुद्धा 5 गुणा 5 1 5 18 आणि 22 इथे किती झाले 20 आणि किती झाले 30/16 गुणेला इथं किती उरून आले 12/15. आता येईल भाग जाते 15 1 15 15 2 30 2 ने जर काही भागलं तर 8 4 2 8 4 3 12 म्हणजे किती येणार 302. 302 आहे का पर्यायामध्ये. हो 302 पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 63 म्हणते 4 7 6 कंसात गुणेला 1 9 8 गुणेला 3 5 9 गुणेला 2 4 2 दिलेल्या संख्येचा एकक अंक काय म्हणजे याचा आपण गुणाकार करतो एकक अंक काय येणार. तर असा प्रश्न आल्यास नेहमी फक्त एकक अंकाशी लेनदेन असते, बाकीचा गुणाकार करायचा नाही. इथं 8 सकम किती होणार आपलं 8 सकम किती होणार 48. मग पुन्हा एकक अंकाचं लेनदेन 9 8 किती होते 72. पुन्हा एकच अंकाचं लेनदेन बेदोनी किती होते 4 म्हणजे एकक अंक किती येणार 4. पर्याय क्रमांक 2 4. क्रमांक 64 प्रश्न क्रमांक 64 तर इथं 1/216 -2/3 अधिक 1/256 -3/4
त्यानंतर इथं अधिक 1/243चा घात मायनस 1/5 असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. पहा आता हे मायनसमधली संख्या आहे. आता इथं काही नाही म्हणजे काय असते, इथं समजा एखाद्या संख्येच्या खाली काही नसते म्हणजे काय असते, 1 असते. मग आता इथं 3 दिलेला आहे, इथं काय दिलेलं आहे, 3 दिलेला आहे म्हणजे हे कोणत्यातरी संख्येचा तिसरा घात आहे. तिसरा घात म्हणजे 6चा तिसरा घात म्हणजे 3 गुणिला किती होणार, 203. ठीक आहे. मग या ठिकाणी 3 कटले म्हणजे मायनसचा 203, 3 या ठिकाणी कटले म्हणजेच इथं 6चा वर्ग किती होणार आपल्याजवळ 36. ठीक आहे. 6चा वर्ग किती आला 36. ठीक आहे. त्यानंतर अधिक, त्यानंतर इथं 4 म्हणजे 246. हा जर का आपण विचार करतो म्हटलं तर कोणाचा घात येते, 4चाच घात येणार म्हणजे पहा 4 चौक 16, 16 चौक 64 आणि 64 गुणिला 4, 4 चौक 16 6 बरोबर आहे. किती 4चा चौथा घात येते म्हणजे 4चा चौथा घात गुणिला मायनस 1/, आपलं 3 4 4 4 कट्टे 4 चौक 16, 16 चौक 64 म्हणजे किती आले आपल्याला 64 अधिक 243 इथे किती पाचवा घात आहे म्हणजेच इथं 3चा पाचवा घात येते म्हणजे 3चा पाचवा घात वजा 1/5 म्हणजे 0 5 5 कटले. मग 3चा पहिला घात म्हणजे किती येणार इथं 3. आता आपण याची जर का बेरीज करतो म्हटलं तर 36 64 आणि 3 इथं 6 4 10ची 0 10 3 13 3 हातचाला 1 6 4 म्हणजे किती येणार 103 म्हणजे पर्याय क्रमांक 1 येते 103. क्रमांक 65 खालीलपैकी कोणत्या संख्येत 5 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे. आपल्याला ऑप्शन दिलेले आहे या ठिकाणी 2 6 5 4 1 इथं 3 5 4 2 1 त्यानंतर 5 4 2 1 3 त्यानंतर 3 0 5 4 1. स्थानिक किंमत सर्वाधिक कोणाची जास्त आहे तर इथं या ठिकाणी सर्वाधिक स्थानिक किंमत तुम्हाला तिसरा क्रमांक दिसणार. एकक दशक शतक हजार 10,000 इथं किती येते 10,000. एकक दशक शतक इथं किती हजारच. एकक दशक शतक इथं शतक येते, इथे काय ते शतक. सर्वात जास्त येते 10,000. प्रश्न क्रमांक 66. प्रश्न क्रमांक 66 म्हणते वर्गमुळात 6.1/4 वजा कर्णित 3 किती दिलेला 1 6 चौक 24 आणि 25/4. ठीक आहे. वर्गमुळात कर्णीतून 1 कर्णीतलं इथं 3 आहे, इथं 1 आहे. 3चा कितवा घात किती एकच येते. मग 25/4 याचा वर्गमूळ जर काढतो म्हटलं किती इथं 5/2 वजा 1 5/2 मधून 1 गेला तर 2 1 2 5 मधून 2 गेले किती होते 3/2 म्हणजे पर्याय क्रमांक 2 3/2. प्रश्न क्रमांक 67 एका वस्तूची खरेदी किंमत आणि या ठिकाणी दिलेली विक्री किंमत. खरेदी किंमती 1.5 विक्री किंमत आहे. खरेदी किंमत समजा एक आहे ते 1.5 म्हणजे 1.5 याच्यातला पॉईंट काढला तर 0 5 दुनी 10 5 3 15 म्हणजे 2 रुपयाला खरेदी केला 3 रुपयाला विकला म्हणजे 2 रुपयावर 1 रुपयाचा काय झाला नफा गुणिला 100 म्हणजे किती टक्के नफा झाला 50% नफा. पर्याय क्रमांक 3. 68 म्हणते एका अपूर्णांकाच्या अंशात समजा x/y अपूर्णांक आहे याच्या अंशात 20%ची वाढ केली म्हणजे झाले 120 आणि छेदात 25%ची वाढ झाली म्हणजे 125. तर अपूर्णांकाचा 3/5 मिळतो. तिथे किती आले आपल्याला 3/5. हे जर का सोडतो म्हटलं तर 5 2 10 5 चौक 20 5 2 10 5 5 25. आता या ठिकाणी आपल्याला तिरपा गुणाकार करायला लागेल तर हिचं 25 किती होणार आपल्याला 75 आणि 24 5 किती होणार 120. हे जर का आपण सोडतो म्हटलं तर 5 15 5 2 10 5 चौक 20 मग 3 5 15 आणि 3 6 की 3 8 24 म्हणजे गुणोत्तर किती भेटते 5 या 60. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 69 आई व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:1 आहे. आज जर का आपण विचार करतो म्हटलं या ठिकाणी आई आणि मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे म्हणते. आजच्या वयाचे गुणोत्तर 2:1 आहे. ठीक आहे. 4 वर्षापूर्वी गुणोत्तर किती होते म्हणजे 9:4. 4 वर्षापूर्वी हे पूर्वीचे आहे. तर आईचे आजचे वय किती म्हणते. ठीक आहे. मग आपण या ठिकाणी असं लिहू शकतो पहा. आता आई जर का विचार करतो म्हटलं इथे किती आहे 2x आणि मुलगा किती आपल्याजवळ 1x. 4 वर्षापूर्वी म्हणजे -4 गुणोत्तर किती 9/4. आता याचा तिरपा गुणाकार करायला लागणार. आपल्या तिरपा गुणाकार आपण करतो म्हटलं किंवा असंही करू शकतो पहा. दुसऱ्या गुणोत्तरातलं अंतर कितीचा इथं 5चं गुणिला वाढ किंवा घट किती म्हणजे 4ची तिरपा गुणाकाराचं अंतर 4 दुनी किती म्हणजे 8 9 1 म्हणजे त्याला 1 इथं 5 किती म्हणजे 20 1 म्हणजे 20 होते. तर आईचे आजचे वय किती मग आज किती होणार 20 दुनी किती होणार 40 म्हणजे पर्याय क्रमांक 1 40. प्रश्न क्रमांक 70 6/24 मध्य प्रमाणपद काढायचा आहे. मध्य प्रमाणपद म्हणजे 3 संख्या असन म्हणजे इथं ए बी आणि सी तुम्हाला मध्य काढायचा आहे म्हणजे एन सीचा गुणाकार झाला मध्य म्हणजे काय बीचा वर्ग. मग इथं काय होणार 6 गुणिला 24 बरोबर काय होणार बीचा वर्ग. 6 गुणिले 24 म्हणजे किती 144 म्हणजे बीचा वर्ग. याचा वर्गमूळ काढतो म्हटलं म्हणजे किती 12 म्हणजे बी किती येणार 12. पर्याय क्रमांक 4 12.
प्रश्न क्रमांक 72. एका पिशवीमध्ये 1 रुपया, पहा इथं दिलेले आहे रुपये आणि इथं दिलेले आहे नाणे. ठीक आहे, गुणोत्तर दिलं एका पिशवीमध्ये 1 रुपया, त्यानंतर इथं दिलेलं आहे 50 पैसे, इथं रुपये इथं 50 पैसे आणि 25 पैसेचे नाण्यांचे गुणोत्तर किती आहे म्हणते 2 यास 3 यास 5 आहे. ठीक आहे, मग आता हे जर का गुंतो म्हटलं 2x 3x आणि 5x, मग 1 रुपयाचे 2 कलदारा म्हणजे इथं झाले 2 रुपये. त्यानंतर 3 रुपयाचे आपला 50 पैसे 3 कलदारा म्हणजे झाले 1.5 रुपये आणि 25 पैशाचे 5 कलदारा म्हणजेच या ठिकाणी आपल्याकडे झाले 1 रुपया 25 पैसे. हे जर का सगळे आपण जोडतो म्हटलं 2 3 4 4 रुपये किती झाले 75 पैसे आणि 4 रुपये 75 पैसे म्हणजे आपल्याला दिलेले आहे 114 रुपये. म्हणजेच आपल्याला 1 रुपयाची किंमत काढायला लागेल. तर इथं काय होणार 114 भागीला 4.75. हे जर काही भागतो म्हटलं तर इथं या ठिकाणी किती 24 म्हणजे x बरोबर किती आला आपल्याजवळ 24. तर 3 रुपयाचे तर काय म्हणते तर 50 पैशाचे नाण्याचे मूल्य किती म्हणते 50 पैशाचे नाण्याचे मूल्य जर का आपल्याला विचारतो म्हटलं तर 24 आणि तिथं 24 तर किती झाले 72 नाणे आहे. 72 नाणे किती 50 पैशाचे म्हणजे किती भागाला 2 न म्हणजे किती रुपये होणार 36 रुपये होणार. पर्याय क्रमांक 2 36. प्रश्न क्रमांक 73. 9:15 सुटलेली गाडी 65 किलोमीटर या वेगाने 393 किलोमीटर अंतरावरील शहरात किती वाजता पोहोचणार. 65 किलोमीटरच्या वेगानं चालली म्हणजे तर 793 किलोमीटर जायचं तिले 793 किलोमीटर जायचं आहे. 65च्या वेगानं जर काही चालली तर या ठिकाणी 5 1 5 5 3 15 5 1 5 2 उरले 5 5 25 4 उरले भाग ते जात नाही. क्रमांक 73. सकाळी 9:15 सुटलेली गाडी ताशी 65 किलोमीटर वेगाने 793 किलोमीटर अंतर शहरात किती वाजता पोहोचणार म्हणते. म्हणजे 793 किलोमीटर अंतर आहे आणि जाणार कसं आहे म्हणते वेग 65 किलोमीटर नेलं भागा लागन. मग इथं 5 1 5 5 3 15 आणि इथं जर भागतो म्हटलं तर 5 1 5 2 उरले 5 5 25. ठीक आहे 4 उरले इथं 5 8 40 किती उरले 3 5 6 30. 13 जर का भागतो म्हटलं 13 1 13 13 1 13 2 उरले 13 2 26 13 2 26 म्हणजे 12.2 म्हणजे इथं 12 तास 2 म्हणजेच काय करू आपण पुन्हा इले 60 गुणा लागन 12.2 आले तर साइन दोन्ही किती म्हणजे 12 मिनिटं म्हणजे 12 तास किती मिनिटं झाले 12 मिनिटं लागन. मग 12 तास 12 मिनिटं म्हणजे 9 ते 9 सकाळी 9 ते रात्री 9 म्हणजे किती वाजन 9 वाजून आपण 12 मिनिटं 15 आणि 12 15 आणि 12 किती 27 मिनिटं म्हणजे पर्याय क्रमांक येणार 3. प्रश्न क्रमांक 74. एका संख्येच्या 4/5 पटमधून एक संख्या माहित नाही म्हणजे x तिच्या 4/5 पटमधून 3 वजा केले असता बाकी किती उरते म्हणजे 45 म्हणजे मायनस जाताना काय होणार प्लस म्हणजे इथं 4x/5 बरोबर इथं किती झाले 48 4 1 4 4 2 8 12 5 किती येणार 60 म्हणजे ती संख्या कोणती येणार 60. पर्याय क्रमांक 2. शुभम एका रेडीमेड कापडाच्या दुकानात काम करतो. दुकानदार त्याला एकूण विक्रीवर 5% कमिशन व 15,000 पेक्षा जास्त विक्रीवर 2% इन्सेंटिव्ह देतो. जर मासिक विक्री त्याने 28,000 रुपये केली असेल तर शुभमने एकूण किती कमिशन व इन्सेंटिव्ह मिळवले. पहा आता तो काय म्हणते 18,000 जे आहे ह्या 18,000वर 5% कमिशन देते म्हणजेच 18,000वर किती टक्के कमिशन देऊन आला तो 18 नाही 15,000 15,000वर 5% कमिशन देते म्हणजेच 15 5 75 म्हणजे 7,500 रुपये भेटले 750 रुपये 7,500 रुपये भेटते. ठीक आहे 15,000वर. त्यानंतर 2% जास्त विक्रीवर 2% इन्सेंटिव्ह देतो म्हणते म्हणजेच 28,000 जर का यानं विकले तर 2% जास्त भेटते म्हणजे 15 आणि 28 जर का विकले तर फरक किती 13,000चा आणि या 13,000मध्ये तो किती रुपये जास्त भेटते म्हणते दिले 13,000मध्ये दिले 2% जास्त इन्सेंटिव्ह म्हणजे 7. ठीक आहे म्हणजे 0 0 कटले 13 7 91 म्हणजे किती होणार 910 रुपये. ठीक आहे 9,010 रुपये. मग 9,010 रुपये जर का आपण याच्यात जोडतो म्हटलं 0 0 5 आणि 1 6 9 आणि 7 किती झाले 16. ठीक आहे म्हणजे 1600 किती रुपये होऊन 60 रुपये होऊन म्हणजे पर्याय क्रमांक 4 1660. प्रश्न क्रमांक 77. सूर्यास्ताच्या वेळी गाडीतून जाताना राजेशच्या डावीकडे असलेल्या खिडकीतून सूर्यकिरणे आत येत होती तर गाडी कोणत्या दिशेनं प्रवास करत आहे. पहा सूर्यास्त म्हणते म्हणजेच काय सूर्य कोणत्या दिशेने पश्चिम दिशेला असणार या ठिकाणी असणार. जात असताना राजेशच्या डावीकडे डावी म्हणजे समजा इकडच्या जर का दिशेने हा चालला असणार
ठीक आहे. गाडी इकडच्या दिशेने चालली म्हणजे ही सूर्याची लेफ्ट झाली, हे झाली राईट. इकडून सूर्यकिरण हातावर पडून आली म्हणजेच गाडी कोणत्या दिशेने चालली? उत्तर दिशेने. पर्याय क्रमांक 1 उत्तर. प्रश्न क्रमांक 79 79. सुरेश गीताचा भाऊ आहे. सुरेश जो आहे तो गीताचा भाऊ आहे. पहा आपण इथंच करू. सुरेश हा गीताचा भाऊ आहे. गीता भाऊ आहे म्हणजे काय ना रेखाच नाही म्हणजे तर प्लस. गीता लताची मावशी आहे. लताची मावशी. समजा मावशी आहे कोणाची? लताची. म्हणजे लता इथे येणार. ह्याची काय? मावशी. म्हणजेच म्हणण्याचा अर्थ हा कोण असणार? याचा मामा असणार. मावशी. लता पुष्पाची बहीण आहे. लता जी आहे हे पुष्पाची बहीण आहे. पुष्पाची बहीण कोण आहे? लता. म्हणजे काय येणार इथं? मायनस. बहीण आहे. तर सुरेश व पुष्पाचे नाते काय? सुरेश याची बहीण आहे. आता याची बहीण आहे म्हणजेच म्हणण्याचा अर्थ याची मावशी आहे म्हणजे हायचा कोण झाला? मामा. हायचा मामा झाला म्हणजे हे कोण झाली? याची भाची. मग भाचीची बहीण म्हणजे हे सुद्धा काय होते? भाचीच होते. म्हणजे सुरेश आणि पुष्पा हे काय लागणार? माम भाची. म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 80. आरसा आपल्याला दिलेला आहे या ठिकाणी. पहा म्हणजे आरसा काय दर्शवते? जर दिवा प्रकाश दर्शवत असेल, दिवा प्रकाश दर्शवून आरसा काय दर्शवते? काच, प्रतिमा, अपारदर्शक व चकचकीत. तर पर्याय क्रमांक आरशात काय दिसते? आपली प्रतिमा दिसते. जसे दिव्यात काय दिसते? प्रकाश दिसते. प्रश्न क्रमांक 81. रांगेतील समीरचा नंबर दोन्हीकडून 15वा लागतो तर एकूण मुलं किती? दोन्हीकडून 15वा क्रमांक म्हणजे 15 दोन्ही किती होणार? 30. परंतु दीपकले 2 वेळा मोजण्यात आला म्हणजे 1 वजा करावं लागते म्हणजे एकूण विद्यार्थी किती येणार? 29. पर्याय क्रमांक 2. 80. बँकेच्या पश्चिमेला 2 किलोमीटर अंतरावर बाग आहे. समजा या ठिकाणी समजा बँक आहे. बँकेच्या पश्चिम दिशा. समजा बँक या ठिकाणी आहे. बँकेची पश्चिम दिशा म्हणजे इथं इकडे म्हणजे आपण हे उत्तर, हे दक्षिण, हे पूर्व आणि पश्चिम. इथं 2 किलोमीटर काय बाग आहे. ठीक आहे. इथं बाग आहे. बाग. त्यानंतर काय म्हणते? बागेच्या दक्षिणेला 3 किलोमीटर अंतरावर शाळा आहे. दक्षिणला म्हणजे इकडे हे 3 किलोमीटर अंतरावर काय आहे? शाळा आहे. व शाळेच्या पूर्वेस 2 किलोमीटरवर काय म्हणते? व्यायामशाळा आहे. व्यायामशाळा आहे. तर व्यायामशाळा बँकेमधील अंतर किती? मग बँक आणि व्यायामशाळामधील अंतर किती येणार? हे 3 तर हे सुद्धा किती? 3 किलोमीटरचा. पर्याय क्रमांक 4. इंग्रजी वर्णमालेत डावीकडून 12वे अक्षर व उजवीकडून 8वे अक्षरच्या बरोबर मधात कोणते अक्षर येणार? पहा आता आपल्याला अल्फाबेट पाठ पाहिजे नाही तर मग आपल्याला एबीसीडी लिहायला लागेल. पहा डावीकडून 12वा इथं क्रमांक कोणता आहे? डावीकडून 12वाचा कोणता क्रमांक आहे? यल. पण आपल्याला उजवीकडून 8वा म्हटलं आहे तर आपल्याला डावीकडून 8वा माहीत आहे. तर या ठिकाणी आपल्याला डावीकडून जर का 8वा जर का विचार करतो यच, परंतु आपल्याला उजवीकडून विचारला म्हणजे याच्या विरुद्ध काय येणार? यस. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला डावीकडून कोण भेटन? यल आणि उजवीकडून कोण भेटन? यस. ठीक आहे. याच्या बरोबर मधात कोणा म्हणते? यल, एम, एन, ओ, पी, क्यू, आर आणि यस. आता बरोबर मधात कोण आहेत? एकूण अल्फाबेट किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8 आहे. म्हणजे 3 इकडे मधात कोण येणार? ओ आणि पी. म्हणजे पर्याय क्रमांक 4 ओ पी दोन्ही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 84 दिलेला आहे. असा आपल्याला एक गोल दिलेला आहे. इथं 9 आहे. 9, 16, 36, 25. पुन्हा याच्या 4 गोलमध्ये 4 4 4 आणि 4. तिसऱ्या गोलमध्ये आपल्याला प्रश्नार्थ चिन्ह विचारलेलं आहे. 49, 64, 81 आणि 100. याचा वर्गमूळ काढतो म्हटलं म्हणजे 3, याचा 5, इथं 6, इथं किती येते? 4. याची सगळ्याची बेरीज केली तर किती? 18. 18 भागिले 2 म्हणजे किती? 9. इथे सुद्धा सगळ्याचा वर्गमूळ काढतो म्हटलं 2 2 2 म्हणजे इथं किती झाले? 8. 8ले 2 भागतो म्हटलं 4. इथे वर्गमूळ काढतो म्हटलं म्हणजे 7. इथं किती येणार? 10. इथं 8. इथे किती? 9. याची बेरीज जर का आपण करतो म्हटलं तर 9 आणि 8 किती होईल? 17. 17 आणि 7 किती होईल? 24. 4 हातचा आले 2. इथे किती? 34 भागिले 2 म्हणजे किती येणार? 17. पर्याय क्रमांक 3 17. प्रश्न क्रमांक 53. प्रश्न क्रमांक 85. तर इथं 53 यास 61 तर 53 यास काय दिलं आपल्याला? 61 तर 81 यास किती? मग इथं काय दिलेलं आहे? 5. 53 हा जसच्या तसा आणि अंकांची बेरीज केली 5 आणि 3 8. मग 8 आणि 3 1100 1 हातचा आला 1 5 आणि 1 6 म्हणजे किती झाले? 61. इथे जसं 81 जसच्या तसा अंकांची बेरीज 8 आणि 1 9 म्हणजे किती झालं? 90. म्हणजे पर्याय क्रमांक 3 90. 86. प्रश्न क्रमांक 86 दिलेला आहे. 1 3 5 1 3 5 टिंब 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 9. त्यानंतर दिलेला आहे 2 6 आणि 2 टिंब टिंब 6 8. त्यानंतर 8 टिंब टिंब 4 आणि 2. आपल्याला या ठिकाणी पर्याय दिलेला आहे 7 5 3. त्यानंतर 6 3 9 7 4 8 7 4 6. मग आपल्याला या ठिकाणी किती दिला? 1 3 5 म्हणजे आपल्या लक्षात येते का 1 3 5 इथे या ठिकाणी काय आले पाहिजे? 7 आले पाहिजे. म्हणजे 7 इथं आहे आणि 7 इथं आहे आणि 7 इथं म्हणजे हे येणार नाही.
मग इथं 2 आहे, 6 आहे, 8 आहे, म्हणजेच इथं चढता क्रम तुम्हाला समसंख्या इथे किती येणार 4, म्हणजेच इथं 7 आणि 4 कुठे आहे या ठिकाणी आहे. मग आता पुढे पाहू, इथं 8 आहे, इथं 4 आहे, इथं 2 आहे, म्हणजे समसंख्येचा चढता क्रम आहे, म्हणजे 8 आणि इथं काय येणार 6, म्हणजे इथं 7 4 6 पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 87, रिक्षा तळावर एक रिक्षात जेवढे एका रांगेत जेवढे रिक्षा आहेत तेवढ्याच रिक्षा रांगा आहेत, तर एका रांगेतील रिक्षांची संख्या 13 असल्यास एकूण चाकांची संख्या किती पहा. 13 रिक्षा आहे म्हणते आणि चाकाची संख्या जेवढ्या रांगा आहेत तेवढेच रिक्षा आहे म्हणते. चाका किती असते 13, म्हणून 13 ते किती 39. आता याचा जर का आपण गुणाकार करतो म्हटलं तर 9 त्रिक 27 आणि 13 गुणिले 9 हे जर का करतो म्हटलं किती 507, एकूण रिक्षा चाकं किती 507 पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपल्याला दिलेला आहे, समजा आपल्याला दिलेला या ठिकाणी 8 14 5 2 आणि इथं दिलेला आहे 15. त्यानंतर पुन्हा तसंच इथं दिलेलं आहे 20 11 9 4, इथं दिलेलं आहे 18. त्यानंतर 12 30 5 7, इथं दिलेलं आहे प्रश्नाचं चिन्ह. मग इथं या ठिकाणी काय केलं आहे, याची बेरीज 18 आणि 4 किती दिले आपल्याला 22, 5 आणि 7 किती दिलेलं आहे आणि 5 आणि 2 किती होते 7. मग 22 वजा 7 किती होते 15. पुन्हा तसंच इथं 20 आणि 11 किती होणार आपल्याजवळ 31, ठीक आहे. 9 आणि 4 किती होणार आपल्याजवळ 13, 31 मधून 13 गेले किती उरते 18, ठीक आहे. पुन्हा इथं तसंच 30 आणि 12, 30 आणि 12 किती होणार 42, ठीक आहे. 30 आणि 12 किती होते 42 आणि 7 आणि 5 किती 12, 42 मधून 12 गेले किती उरते 30 उरते, म्हणजे इथे किती होणार 30. त्यानंतर प्रश्न क्रमांक 90, पहिली संख्या दुसरी संख्येच्या दुप्पट व तिसरीच्या तिप्पट आहे, तर तिन्ही संख्येची बेरीज 132 नंतर पहिली संख्या कोणती पहा. इथे या ठिकाणी पहिली संख्या दुसरी संख्या आणि तिसरी संख्या. पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट म्हणजे याच्या काय आहे, पहिली संख्या 2 पट आहे आणि तिसरीच्या तिप्पट आहे, म्हणजे याच्या किती पट आहे 3 पट आहे. जर समजा इथं या ठिकाणी हे 2 आहे, याचे 3 पट म्हणजे किती होणार 6 आणि याच्या दुप्पट आहे म्हणजे याच्या अर्धी म्हणजे किती होणार 3, ठीक आहे. म्हणजे 6x 3x आणि 2x यांची बेरीज जर आपण करतो म्हटलं तर 11x होऊन आली. इथं 5 आणि 6 किती 11, 11x म्हणजे आपल्याला किती दिलेला आहे 132, x बरोबर 11 1 11 3 22, म्हणजे x बरोबर किती आला 12. तर पहिली संख्या कोणती 12 चा क्रम किती होणार 72, पर्याय क्रमांक 1 72. प्रश्न क्रमांक 91, घड्याळीमध्ये 8 वाजून 15 मिनिटं 35 सेकंद झाले असता आरशात किती वाजले दिसतील. मग पहा 8 वाजून 15 मिनिटं आणि 35 सेकंद दिलेले आहे. आता इथे तास मिनिटं आणि सेकंद या स्वरूपात दिलेले आहे, तर आपले काय करावं लागेल तास मिनिटं सेकंद वजा करावं लागेल. तर कितीमधून 12 मधून 12 तासमधून 12 तास आपण कसं लिहू, इथं 11 तास एकूण 60 मिनिटं आणि 60 सेकंद. 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट याच्यात प्लस केला किती झाले 60 मिनिटं आणि 60 मिनिटं म्हणजे 1 तास, 1 तास याच्यात प्लस केला किती झाले 12 तास. तसं आहे वजा बाकी करा. इथं 10 मधून 5 गेले किती उरते 5, इथं आला 1, 6 मधून 4 गेले किती उरते 2, त्यानंतर 9 मधून 5 गेला 4, 5 मधून 1 गेला 4, म्हणजे किती होणार 3 44 25, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 92 म्हणते सर्व पेन्सिल रबर आहे. सर्वच्या सर्व जे काय आहे पेन्सिल काय आहे हे काय म्हणते रबर आहे म्हणते आणि सर्व पेन सुद्धा रबर आहे. म्हणजे आपल्याला हे वेगवेगळे काढायला लागेल. सर्व पेन्सिल रबर आहे आणि सर्व पेन सुद्धा काय आहे रबर आहे. मग असं येऊ शकते, दुसरी आकृती अशी बनू शकते, सर्वच्या सर्व पेन्सिल काय रबर आहे आणि सर्वच्या सर्व पेन काय रबर आहे, म्हणजे दोन्ही एकत्र सुद्धा येऊ शकते. मग आता जर का आपण या ठिकाणी आपण विचार करतो म्हटलं काही निष्कर्ष पाहू. काही पेन्सिल पेन आहे, आता इथं काही पेन्सिल पेन आहे, इथं होत नाही मॅच, इथं होते. मग निष्कर्षामध्ये काय असते, जर दोन आकृत्या निघत असतात दोन्हीच्या दोन्ही तुमच्या योग्य असेल तर निष्कर्ष बरोबर, नाही तर नाही राहील. पण इथं होते इथं होत नाही, इथं होते, म्हणजे दोन्हीचे दोन्ही नाही, म्हणजे पहिलं नाही येणार. काही रबर पेन्सिल आहे, बरोबर आहे, रबरचा भाग पेन्सिलमध्ये आहे, रबरचा भाग पेन्सिलमध्ये, इथे रबरचा भाग पेन्सिलमध्ये आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 काय होणार सत्य होणार. प्रश्न क्रमांक 93, पुढीलपैकी कोणते लीप वर्ष नाही. इथं दिलेले आपल्याला वर्ष 1600, त्यानंतर 2000, त्यानंतर दिले आपल्याला 1200 आणि इथं दिलेलं आपल्याला 1800. लीप वर्षासाठी काय करावं लागते, लीप वर्षासाठी एक तर 400 न भाग द्या किंवा पहिल्या 2 अंकाले 4 न भाग द्या, दोनपैकी काही करा. मग 400 जर का भाग देतो म्हटलं 0 0 कटले, पुरेपूर भाग गेला तर लीप आहे, नाही आहे 4 चूक सोडा. पुन्हा 400 जर का भाग देतो म्हटलं 0 0 कटले, 4 पंच 20, पुन्हा 400 भाग देतो म्हटलं 0 0 कटले, 4 त्रिक 12, पुन्हा 400 भाग देतो म्हटलं 4 चूक 16, 2 उरते, म्हणजे 1800 हे लीप वर्ष नाही. प्रश्न क्रमांक 94, एका घड्याळीत दर तासाला 5 मिनिटं पुढे जाते, एका दिवसात घड्याळ किती मिनिटं पुढे जाणार. म्हणजे एका तासात किती मिनिटं पुढे चालली 5 मिनिटं, तर एका दिवसात 24 तास असते, म्हणजे 24 5 किती 120 मिनिटं पुढे जाणार.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 95, 4 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर गुणिले 4 सेंटीमीटर आकाराचा एक घनाकृती संपूर्ण लाल रंगविला आहे. जर त्या घनामध्ये 1 सेंटीमीटरचे छोटे आकाराचे एकूण 64 घन मिळवतील तर अशा प्रकारचे घनाचे काप केले तर एकही पृष्ठाला रंग नसलेले पहा. आता एकही पृष्ठाला रंग नसलेले हा जर का प्रश्न आला तर शेवटी तर याचं उत्तर नेहमी किती असते? 8च असते, म्हणजे पर्याय क्रमांक 1 8. त्यानंतर विसंगत घटक ओळखा म्हणते. विसंगत घटक मध्ये दिलेले आपल्याला मीटर, यार्ड, एकर आणि फरलांग. ठीक आहे, तर मीटर, यार्ड आणि फरलांग हे सगळे काय आहे? अंतर मोजण्याचे एकक आहे, पण एकर काय आहे? अंतर मोजण्याचं एकक नाही आहे. ठीक आहे. त्यानंतर यम ही ओ ची मुलगी आहे. यम जे आहे हे कोणाची मुलगी आहे म्हणते? ओ ची मुलगी, म्हणजे काय येणार या ठिकाणी मायनस. त्यानंतर आर हा क्यूचा मुलगा आहे. क्यूचा मुलगा कोण आहे म्हणते इथं? आर. ठीक आहे, मुलगा म्हणजे काय येणार? प्लस. टी ही पी ची मामी आहे. टी ही पी ची मामी आहे, अजून काही माहित नाही. पुढे चलू. यस हा यांचा पती आहे. पुढे चलू. आर ची पत्नी टी ही, आर ची पत्नी टी, आर ची पत्नी कोण म्हणते? टी, म्हणजे इथं काय येणार? पत्नी. आर ची पत्नी टी ही ही ओ ची सून आहे. ओ ची कोण आहे म्हणते? हे सून आहे. म्हणजेच म्हणण्याचा अर्थ हिचा हा कोण झाला? मुलगा झाला. हा कोण झाला? मुलगा. आणि कोण झाली? मुलगी. दोन पैकी कोणतरी समजा एक वडील आहे आणि एक समजा आई आहे. ते ओ ची सून आहे. आर ची पत्नी टी ओ ची कोण आहे म्हणते? सून आहे. यम ची मुलगी पी ची आजी. यम ची जी मुलगी आहे, यम ची मुलगी, यमले एक मुलगी असन म्हणजे मायनस, यम ची मुलगी पी ची आजी क्यू आहे. यम ची मुलगी पी ची आजी, यम ची मुलगी पी. आता यम ची मुलगी कोण आहे म्हणते? पी. आता यम ची मुलगी पी, पी ची आजी क्यू आहे. पी ची आजी कोण आहे म्हणते? क्यू, म्हणजे इथे काय मायनस, हे ची आई आणि हे हिची आई, म्हणजेच इथे हे होणार आई होणार. म्हणजेच म्हणण्याचा अर्थ हे कोण होणार? वडील, म्हणजे होणार पती आणि हे कोण होणार? पत्नी. ठीक आहे. हे कोणा म्हणते? हिची आजी आहे म्हणते. हे कोणा म्हणते? आजी. ठीक आहे, हे हिची आजी आहे म्हणते. त्यानंतर आजी आहे. यश चे वडील ओ असून, यश चे वडील कोण आहे म्हणते? यश चे वडील कोण आहे? ओ. आता इथं समजा यश असन आणि यश चे वडील कोण आहे म्हणते? ओ. यश चे वडील ओ असून पी ला 2 मामा आहे म्हणते. पी ला 2 मामा आहे. समजा हिची आई आहे. ठीक आहे, आई आहे. ठीक आहे, आणि समजा हा कोण आहे? पती, म्हणजे हा कोण याचा भाऊ. हा कोण झाला इथं या ठिकाणी भाऊ, आणि हा पण सुद्धा कोण झाला मग या ठिकाणी भाऊ. 2 भाऊ आहे म्हणते ना. पीला 2 मामा, म्हणजे हे झाले मामा, हे झाले मामा, म्हणजे इथं काय येणार? मामा, आणि इथं काय येणार? मामा. पीला 2 मामा आहे. यन ही क्यूची सून आहे. यन ही काय म्हणते? क्यूची सून. क्यूची सून आहे म्हणते कोण? यन. आता इथं हे क्यू, हे तर सून झाली. आता यन पुन्हा आपल्याला काढायला लागेल. यन ही क्यूची सून आहे, म्हणजेच यसले कोण असन? अजून एक बायको असन, म्हणजे हे काय यन आहे, काय झाली? क्यूची सून झाली. हे काय झाली? म्हणजे सून, पत्नी, हे काय झाली? याची पत्नी. ठीक आहे, यन ही क्यूची सून आहे. तर दिलेल्या माहितीप्रमाणे क्यू ओ आणि क्यू ला एकूण किती मुलगा मुलगी आहे? ओ आणि क्यू ला एकूण किती मुलगा मुलगी आहे? म्हणजे समजा एक हा भाऊ, एक बहीण आणि एक भाऊ, म्हणजेच एकूण 3 मुलं आणि मुली आहे. हे तर काय झाली? टी पण सून झाली आणि यन पण सून झाली. हे कोण झाले? याचे आई वडील, म्हणजे 1 2 आणि 3 मुलं मुली आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 98, शाहरुख हा सलमान पेक्षा 312 दिवसांनी मोठा आहे. आता शाहरुख जो आहे हा सलमान पेक्षा काय म्हणते? 312 दिवसांनी मोठा आहे शाहरुख. ठीक आहे, शाहरुख. मग आता मोठा आहे म्हणजे आधी जन्म घेते, म्हणजे काय येणार? खाली येणार. आणि अक्षय शाहरुख पेक्षा 28 आठवड्यांनी म्हणते. आणि अक्षय जो आहे तो शाहरुख पेक्षा 28 आठवड्यांनी कमी आहे. हा याच्यापेक्षा 300 किती म्हणते? 321 दिवसांना, आणि काय म्हणते? 28 आठवडे. 28 आठवडे. मग 28 आठवड्याचे आपण दिवसात रूपांतर करू, म्हणजे गुणिले काय करू? 7 करू. मग इथं 7 8 56, 6 हातचे आले 5, 7 दुनी 14, 14 आणि 5 गुणिले 19, म्हणजे 196 दिवस, आणि हे 321 दिवस. 321 अधिक 196 जर का आपण जोडतो म्हटलं, 6 आणि 1 7, 9 10 11, चला 1 3 4 5 517 दिवसाचा फरक आहे. जर अक्षयचा जन्म बुधवारी झाला, समजा हा अक्षय आहे, हा जर का बुधवारी अक्षयचा जन्म जर का बुधवारी झाला, तर सलमानचा जन्म कधी झाला म्हणते? ठीक आहे, मग आपण याला 7 भाग देऊ. इथं 7 7 49 2 उरले. ठीक आहे, 7 चूक किती आले?
28, 7 7 49, 2 उरले. इथं 7 त्रिक किती झाले 21. ठीक आहे, उरले किती दिवस आपल्याजवळ 6 दिवस. म्हणजे बुधवारपासून आपल्याला काय जाणं आहे 6 दिवस समोर जाणं आहे. म्हणजे काय येणार गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार आणि काय येणार मंगळवार 6वा दिवस म्हणजे पर्याय क्रमांक 2 मंगळवार. प्रश्न क्रमांक 99. शिवम उत्तर दिशेला तोंड करून उभा आहे. तो प्रथम तो 47 उजवीकडे वळतो. मग पहा आता या ठिकाणी कसं करायचं असं लिहायचं उजवा आणि डावा. ठीक आहे, आपण कोण लिहून घेऊ. तर कोणत्या दिशेनं तोंड करून उभा आहे म्हणते उत्तर दिशा, म्हणजे उत्तर दिशेला आहे तो उत्तर दिशा. ठीक आहे, उत्तर दिशा. ठीक आहे, तर तो काय म्हणते उजवीकडे 47 म्हणजे इथं 47 लिहिले. त्यानंतर तो डावीकडे 128 म्हणजे इथे 128 लिहिले. त्यानंतर उजवीकडे 33 म्हणजे इथं आपण काय लिहिले 33 लिहिले. त्यानंतर पुन्हा उजवीकडे 138 तर इथे 138 लिहिले. ठीक आहे, पहा म्हणजेच उजवीकडे 47, डावीकडे 128, उजवीकडे 33 आणि पुन्हा उजवीकडे आहे. मग आता सारख्या सारखीची आपण बेरीज करू तर एक तर 133 47 138 47 आणि 33 याची बेरीज जर करतो म्हटलं 7 3 10 1808 हातचाला 1, इथं 4 4 8 9 10 11 हातचाला 1 हातचाला 218 आणि 128. तर 218 वजा 128 जर वजा करतो 0 येथे किती आपल्याजवळ इथे किती आपल्याला 90. आपल्याला किती उरते 90 अंश उरते. किती अंश उरते 90 अंश. तर 90 अंश हे उजवी बाजू उडन तर पहिले होता कुठं उत्तरेले म्हणजे उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. ठीक आहे, मग उजवीकडे होता 90 अंश वळा लागेल म्हणजे तो कुठे पूर्वेला जाणार. पर्याय क्रमांक 1 पूर्व. प्रश्न क्रमांक 100 दिलेला आहे. DF GJ आपलं HJ, त्यानंतर AC EG, त्यानंतर SU XZ, त्यानंतर MOQS. आता या ठिकाणी प्रत्येक अल्फाबेट 2 न पुढे जाते. इथे 2 न पुढे जाते, पण या ठिकाणी काय होते इथं या ठिकाणी 3 न पुढे जाते. म्हणजेच पर्याय क्रमांक काय येणार 3 विसंगत घटक येणार. पर्याय क्रमांक 3.